ओ शिंदे मॅडम, मिसळ पाव करा की. चालतंय की. चला तर करूया मिसळ. कोण म्हणतं पुणेरी मिसळ, तर कोण म्हणतं नाशिकची, तर कोण म्हणतं कोल्हापूरची. पण आज आपण महाराष्ट्राची मिसळ करणार आहोत. गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून मटकी शिजून घ्यायची आहे. मटकी शिजेपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. गॅसवर कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं. भाजून झाले की प्लेटमध्ये काढून गार करायचं. तयार थोडंसं तेल टाकले, त्यामध्ये जिरे, धने, पांढरे तीळ, खसखस, मिरे, लवंग, दालचिनी, मसाला वेलची आणि हिरवी वेलची टाकून हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. तर जास्त पण मसाले भाजायचे नाही. तर भाजून झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता भाजलेला कांदा आणि खोबरं बारीक कट करून घ्यायचं आहे. कट केलेले सर्व जिनस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे. भाजलेले मसाले, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून हे मसाला आपल्याला मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे. मटकी तर पण आपली शिजलेली आहे बघा. आता मटकी आपल्याला एका चाळणीमध्ये उपसून घ्यायचं आणि मटकी शिजलेलं पाणी टाकून द्यायचं नाही. हेच पुन्हा आपण वापरणार आहोत. आता आपण मिसळ तयार करून घेऊया. कढईमध्ये तेल टाकले, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये केलेलं वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये लाल तिखट, धना पावडर, कांदा लसूण मसाला, हळद टाकून चांगलं मिक्स करायचं. नंतर यामध्ये मटकी शिजलेलं पाणी टाकायचं. वरून चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि रस्सा चांगला उकळून घ्यायचा आहे. तर तयार आहे आपला रस्सा. प्लेटमध्ये मटकी घ्यायची, रस्सा टाकायचा, वरून चिवडा, कांदा, कोथिंबीर आणि चव वाढणारं लिंबू पिळायचं. तर तयार आहे आपली मिसळ. मस्त गरमागरम मिसळ खा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.